नमस्कार. रातवामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजची आपली भयकथा आहे पुण्यातील नीलामय ब्रिज येथील. नीलामय ब्रिज हा तेथील काही गोष्टींसाठी खूप प्रसिद्ध आहे. सूरज नुकताच पुण्यात आला होता. गावात काहीच काम मिळत नसल्याने त्याने पुण्याची वाट धरली होती. पुण्यामध्ये तो आपल्या एका मित्राकडे राहत होता. पुण्यात सूरजने डिलेव्हरी बॉयचं काम स्वीकारलं होतं. तो दिवसभर आणि रात्रभर ऑर्डर डिलिव्हर करत असे. पुण्यात त्याची रूम नीलामय ब्रिज जवळ होती. त्याने देखील नीलामय ब्रिजबद्दल खूप काही ऐकलं होतं, पण अजूनपर्यंत त्याला कसलाही अनुभव आला नव्हता. एके दिवशी सूरज आपली शेवटची ऑर्डर डिलिव्हर करून आपल्या रूमकडे निघाला होता. वाटेत त्याने नीलामय ब्रिज पाशीच आपली बाईक थांबवली. त्याला वाटेत सिगरेटची झुरके घ्यायची इच्छा झाली. त्याने आपल्या पॅन्टमधून सिगरेटचं पॉकेट काढलं व तो बिनधास्त झुरके घेऊ लागला. ब्रिजवरची थंड हवा त्याच्या मनाला सुखावत होती. इतक्यात त्याचं लक्ष ब्रिजच्या कोपऱ्यात असलेल्या फुटपाथकडे गेलं. त्या फुटपाथवर एक आजीबाई जीर्ण अवस्थेत बसली होती आणि तोंडाने काहीतरी पुटपुटत होती. सूरजला राहावेना. तो सिगरेटचे झुरके घेत घेत त्या आजीबाईपाशी पोचला आणि त्याने तिला विचारलं, "ओ आजीबाई, एवढ्या संध्याकाळी काय करता इकडे? एव्हाना 8 वाजत आलेत. तुम्हाला तर घरी जायला पाहिजे होतं." "रे पोरा, कुठे जाऊ घरी? मला माझ्या पोरांनी घराच्या बाहेर काढलंय रे. मला राहायला घर नाहीये." तिचं हे वाक्य ऐकून सूरजच्या डोळ्यात क्षणार्धात पाणी आलं. त्याला आपल्या आईची आठवण आली. पण काय करणार? सूरजने त्या आजीबाईंना पाण्याबद्दल विचारलं. "आजीबाई, तुम्हाला पाणी हवंय का?" आजीने स्पष्टपणे नकार दिला आणि ती म्हणाली, "बाळा, माझं पाणी कधीच पिऊन झालंय रे. आता मी वाट बघत बसले." सूरजला ते दृश्य पाहावेना. तो म्हणाला, "आजीबाई, तुमची कसली मदत करू शकतो का मी?" त्यावर ती आजीबाई म्हणाली, "पोरा, पाय चप्पल खाली पडलेत आणि माझे हात कापतायत या थंडीने. तर तू जरा चप्पल माझ्या पायात घालशील का?" सूरजला ते वाक्य ऐकून राहावेना. तो क्षणार्धात आजीबाईंच्या चप्पलकडे वळला. त्याने मोबाईलच्या फ्लॅशच्या प्रकाशात आजीबाईंच्या चप्पल शोधल्या. चप्पल मिळताच तो आजीबाईंजवळ आला आणि म्हणाला, "आजी, दे तुझे पाय इकडे. मी घालतो तुझ्या पायात चप्पल." आजीबाई फुटपाथवर सरकत पुढे येऊ लागल्या. आजीबाईंनी नऊवारी लुगडं नेसलं होतं. आजीबाईंनी क्षणार्धात आपले पाय लुगड्याच्या बाहेर काढले आणि सूरजच्या पाचावर धारण बसली. कारण त्याने पाहिलं, आजीबाईंना खाली पाऊलच नव्हती, फक्त तुटके पाय, आणि ते सुद्धा रक्ताने माखलेले. ते दृश्य बघून आत्ता मात्र सूरज घाबरून गेला. त्याला काय करावे कळेना. त्याने क्षणात हिम्मत करून आजीबाईंच्या चेहऱ्याकडे आपली नजर उडवली आणि आता मात्र आजीबाईंचा चेहरा अतिशय विद्रूप दिसत होता. वाऱ्यावर त्यांचे मोकळे केस उडत होते. त्यांचे डोळे एव्हाना खोबणीत गेले होते, जणू नसल्याप्रमाणेच. त्यांचं नाक तुटून खाली लोंबकळत होतं. त्यांचे कान ते तर अतिशय जीर्ण अवस्थेत होते आणि जीभ ती देखील लाळेने भरलेली खाली उरंगाळत होती. हे दृश्य बघून सूरजच्या अंगात क्षणार्धात काटा आला. त्याच्या अंगात आता त्राणच उरले नव्हते. कसंबुसं उरलं सुरलं बळ त्याने एकवटलं आणि तो आपल्या गाडीकडे धावू लागला. इतक्यात त्या आजीचा घोगरा आवाज पुन्हा एकदा त्याच्या कानी आला. "ए पोरा, अरे घाल की मला चप्पल. ये, कुठे चाललायस? मागे ये." आता मात्र आजीचा आवाज जरा त्याला वेगळा भासत होता. त्याला कळलं होतं की हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. तो क्षणार्धात आपल्या बाईककडे जाऊन बसला. त्याने 2-4 किक मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याची गाडी स्टार्टच होत नव्हती. शेवटी त्याने देवाचं स्मरण केलं व एक किक मारली. त्याची गाडी आता स्टार्ट झाली होती. तो बेफान वेगाने गाडी त्या ब्रिजवरून पळवू लागला. त्याने आपली मान वळून डावीकडे बघितलं तर फुटपाथवरनं ती पाय नसलेली आजीबाई आता धावत होती अधांतरी हवेत.
तिचे मोकळे केस वाऱ्याच्या वेगाने जोरदार उडत होते. तिची जीभ देखील वाऱ्याने हलत होती. तिचं नाक लोंबकळत होतं. हे विदारक दृश्य बघून सूरज घाबरून गेला होता. त्याला काय करावं काहीच कळत नव्हतं. तो सुसाट वेगाने आपली बाईक पळवत होता. कसं बसं देवाचं नाव मनात घेऊन सूरजने निलामे ब्रिजवरनं आपली बाईक काढली. एव्हाना 8 वाजले होते, तरी पण पुलावरून एकही गाडी जात नव्हती. त्याला या गुडाचे रहस्य कळले नव्हते आणि तो त्या मनस्थितीतही नव्हता. कसाबसा सूरज आपल्या रूमवर पोहोचला. धावत धावत त्यांनी दरवाजा उघडला. आतमध्ये त्याचा मित्र आला नव्हता. सूरज आपल्या कॉटवर जाऊन झोपला. 10 वाजता जेव्हा त्याचा मित्र आला तेव्हा सूरजने घाबरत घाबरत घडलेला प्रसंग त्याला सांगितला. त्यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला, त्या बाईला खूप वर्षापूर्वी तिच्या लेकाने आणि सोनेने घराबाहेर काढलं होतं. त्यानंतर त्या ब्रिजवर तो ब्रिज ओलांडत असताना एका भरधाव ट्रकने तिला धडक दिली. चाकं त्या बाईच्या पायावरून गेली. त्यामुळेच तिचा अत्यंत करुण मृत्यू झाला. तेव्हापासून ती बाई खूप जणांना तिथे दिसते, अगदी 8-9 वाजताही. त्यामुळे त्या रोडवर कधीकधी अमावास्या पौर्णिमेला ट्रॅफिक देखील खूप कमी असतं. तेथे दिवे देखील खूप कमी आहेत. याचं रहस्य देखील अजून रहस्यच आहे. सूरजला त्याच दिवशी दरदरून ताप आला होता. दुसऱ्या दिवशी सूरजने आपल्या मनाशी गाठ बांधली व तो म्हणाला, मित्रा, मी माझ्या गावी जातो. तिकडेच काहीतरी धंदा उद्योग बघेन. सूरजच्या शब्दात भीती होती, पण त्याच्या मनात त्याच दिवशी आलेली आईविषयीची काळजी देखील होती. त्या काळजीने त्याला आता घेरलं होतं. त्यामुळेच तो आपल्या गावी जायला निघाला होता. सूरजने आपली बॅग भरली व तो गावी जायला निघाला. गावी जाताना वाटेतच त्याला निलामय ब्रिज दिसला. आता मात्र तो ब्रिज एकदम सर्वसाधारण भासत होता. नेहमीची लोक त्यावरनं निर्धास्तपणे ये जा करत होती. पण काल रात्रीच्या आलेल्या अनुभवामुळे सूरजला त्या ब्रिजचं काळी बाजू कळली होती. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्हाला ही भयकथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.